त्यामध्ये लेकिन अजय तिवारी बडतर्फाची कारवाई कधीपर्यंत जोपर्यंत त्याची चौकशी होणार नाही, पूर्णपणानं त्यांचंही मत घेतलं जाणार नाही, असं बडतर्फ शासनामध्ये केलं जात नाही. परंतु पहिली आपण केलेली आहे, त्यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हमने जो समिति नियुक्त की थी, वो समिति नियुक्त ने जो आज सिफारिश की, उसके मुताबिक हमने आज कार्रवाई की है। लेकिन अजय तिवारी को अपॉइंट आपने किया था, आपने किया था या नहीं किया था? आपने किया था। कंपल्सरी हमने उसको लीव पर भेजा है और 2 को सस्पेंड किया है। लेकिन उसको अपॉइंट किसने किया था? हसन मुशर्रफ जी, उसको अपॉइंट किसने किया था? उसको अपॉइंट किसने किया था? किसने किया था? किसने किया था? आपने किया था। साहेब, आता या प्रकरणामध्ये अजून पुढे काय? अभी क्या करेंगे, 1 मिनट, एक मराठी करेंगे, बाद में हिंदी करेंगे. घटना घडून 10 दिवस झालं, या प्रकरणामध्ये कारवाई करायला कुठेतरी वेळ झाला असे वाटतं का? कारण की विरोधकांकडून सुद्धा राज्य सरकारवर आरोप केले जात होते, कुठेतरी पाठीशी घातलं जात आहे अशा प्रकारे. हे बघा, मला बाकीचं माहिती नाही. मी परदेशामध्ये 11 ते 24 होतो. मी 25 तारखेला आलो. 26 तारखेला मला ही घटना कळाली. त्यानंतर तात्काळ मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच वेळा सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणं ही फार मोठी घटना, ही दुर्दैवी आहे. कारण असं जर आपण व्हायला लागलो तर न्यायालय हे फक्त आपल्या ब्लड सॅम्पलवर किंवा आपल्या पोस्टमॉर्टमवर आपल्या ते विश्वास ठेवतात. अशा गोष्टी घडताच कामा नयेत. यासाठी त्यांच्या जीवनामध्ये अद्दल घडावी अशा प्रकारची कारवाई करण्याचे मी निर्देश दिलेले होते. त्याप्रमाणे आज कारवाई आपण केलेली आहे. तपासासाठी गेलेले अधिकारी व्यस्त होते अशा प्रकारचे आरोप त्यांनी अहवाल ते काय करत होते हा भाग वेगळा आहे. आज जो त्यांनी अहवाल दिलेला आहे त्यामध्ये दोघांना सस्पेंड केलेला आहे. शासनात लगेच बडतर्फ कुणाला करता येत नाही आणि तिथले अधिष्ठाता यांना आपण सक्तीय रजेवर पाठवलेला आहे. त्यापेक्षा ते अधिक काय करू शकणार होते? पोलीस तपास करतायत पुण्याचे, त्याप्रमाणे ज्या गोष्टी येतील त्या पुढे येतील. आमच्या खात्याच्या अंतर्गत जे विषय आहेत ते आम्ही आज पूर्ण केलेले आहेत. हाँ, लेकिन अजय तिवारी को अपॉइंट आपने किया था या नहीं किया था? मैं आमदार की सिफारिश पर वो बोला था, मैंने किया था. लेकिन हाँ। जो रैट जो इंसिडेंट है, हाँ। उनको हमने निकाला था. अभी वो नहीं थे. लेकिन आपका नाम आ रहा है, आपने हमने तात्काल रिकमेंडेशन में दिया बोला था, ना आपको. आपने चिट्ठी दिया था. अरे चिट्ठी नहीं दिया था. MLA MP जब देते हैं उन पर हम देखते हैं सिफारिश. वो अधिकार नहीं करने के, लेकिन सिफारिश देने से वो पहले आपको निकाला. पता नहीं था कि उसके बाद बहुत सारे ऐसा नहीं होता. सिफारिश करने के बाद हाँ। वो लोगों ने बोलना चाहिए अधिष्ठाता डीन ने कि ऐसा ऐसा है, तो उनको वो नहीं करना चाहिए था. उन्होंने बिना जाने सिफारिश कर दिया. ऐसा मंत्री को क्या होता है? क्या वो क्या ब्रह्मज्ञानी है क्या? चलो चला, गाडीवर उशीर होतोय. चला. तर राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज आपली बाजू मांडताना सांगितलं की आम्ही आमच्या बाजूने कारवाई केलेली आहे. पण सवाल हा उपस्थित केला जातोय की हसन मुश्रीफ यांनी शिफारस त्या आमदारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे तो पदभार दिला होता का? तर मी ब्रह्मज्ञानी नाही असं म्हणत त्यांनी एक प्रकारे डीनकडे हे सगळं पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यावर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय.